तर आज बघा मी आले आमच्या शेतात. आज जरा शेंगा काढून घ्यायच्या इथे बघा भुईमुगाच्या. बघा ढग आले, बारीक असा पाऊस पण सुरू आहे. बघा आज मुलं पण लवकर आले, ती रानात आज सुट्टी आहे शाळेला, त्यामुळे आज त्यांना घेऊन आलो शेंगा उपसायला. बघा सगळेजण शेंगा उपसायला लागलेत बघा. आमचा हो आणि मुलं इथे. बघा शेंगा कशा लागले त्या. बघा मस्त अशा भुईमुगाच्या शेंगा आहेत त्या. बघा कोणाकोणाला आवडते त्या शेंगा मला कमेंटमध्ये सांगा. बघा वल्ल्या शेंगा खायला खूप छान लागतात बघा. रानात भरपूर कामं होती, आता सगळं कामं झालेत बघा. आता फक्त शेंगा तेवढ्या काढायच्या राहिले त्या. उडीद काढून घेतलं, काळं हुलगं काढून घेतलं बघा, मुग्या काढल्या, बाजरी पण काढली. आता सगळं झालंय काम. बघा एवढ्या शेंगा उपसले त्या बघा. मी येऊपर्यंत मी आत्ता आले, येऊस तर ह्याने एवढ्या शेंगा उपसून ठेवले त्या. इथं परत तिकडं पण आहे, ते दाखवते तुम्हाला. आता शेंगा हे काढून घेऊन रान मोकळं करायचं बघा. आता शाळवाची पेरणी करायची. शाळू पेरायचं बघा. बघा शेंगाचा ढेग इथे एक टाकलाय बघा. एवढं उपसून काढले त्या. आता ही बसवून शेंगा सगळ्या तोडून घ्यायच्या बघा. बघा इथं पण आहे, दाखवते तुम्हाला शेंगाचं ढेग. बघा इथे एक ढीग टाकलाय. भरपूर शेंगा उपसल्यात बघा. बघा अजून तिकडं पण ढीग आहेत बघा. तिकडं 2-3 ढीग आहेत. एकदम जवळनं दाखवते मी तुम्हाला. बघा बघा इथे एक आहे आणि इथं 2 आहेत. हे एक आणि तिथे एक 5-7 ढीग काढलेत बघा शेंगाचं. बघा आज गावाकडं वातावरण असं झाले बघा, एकदम दिम्म झाले. ढग आलेला आहे, सारखा रिमझिम असा पाऊस सुरू आहे बघा. पाऊस अजिबात काय उघडायचं नावच काढणं झालाय, सारखा सुरूच आहे. तर म्हणलं की असू द्या, पाऊस असला तरी पण काढून घेऊया. पाऊस रोज पडून पडून पण असं कुजल्यागत व्हायला लागली ते शेंगा पावसामुळं, त्यामुळं म्हटलं आज काढून घेऊया. आणि या तुम्ही पण सगळेजण शेंगा खायला. वल्ल्या भुईमुगाच्या शेंगा खूप छान लागतात बघा. बघा भुईमुगाच्या शेंगा जरा आज उपसून घेतो. बघा किती मस्त शेंगा आले ते, अशा भरून डाळ्या बघा किती मस्त आले ते. वल्ल रान असल्यामुळे एकदम उपसा लागलेत शेंगा लगेच. नाही वाळला असतं तर का नाही जरा दमवतंय उपसायला, उपसत नाही भराभरा आणि शेंगा खालीच राहते त्या, त्यामुळे जरा ओल आहे म्हणून शेंगा उपसायला लागलोय बघा. तुमच्या पण शेतात आहेत का हे शेंगा भुईमुगाच्या? लावले त्या का मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. जरा शेंगा सगळ्या उपसून घेतो बघा.
तोडताना पण दाखवते तुम्हाला मी. बघा इथं चिमणीची अंडी पण आहे ती बघा. चिमणीनं कसं घरटं केलंय रानात बघा. अंडी घातली ती दोन अंडी आहे ती. इथं शेंगचा याल होता, मी हळूच उपसून काढलं. तर बघा आता इथं राहिले त्या उपस्थिती पोरं ह्याने बघा. इथं अजून उपसायचे राहिले त्या शेंगा ह्याने उपसून आणून देते ते. आता आम्ही बसून तोडतो बघा शेंगा. बघा मुलगा इथं तोडा लागलाय शेंगा. बघा अहो आमचं शेंगा आणून टाका लागल्यात बघा गट्टरी भरून भरून. इथं आम्ही आणून तोडा लागलोय बसून. त्याने आणून टाकायला लागले ते. बघा आम्ही तोडा लागलोय बसून. पोरं आहे ती, मी आहे. बघा इथं एवढ्या तोडले त्या, अजून तोडायला लागलोय. बघा मुलांनी पण तिथं तोडले त्या शेंगा. बघा एवढ्या तोडले त्या, तोडायला लागले. बघा अनेक एक वज्ज घेऊन आलं ह्यानी आणि एक गटुळ. बघा आमची बच्चे कंपनी शेंगा तोडा लागल्या. बघा बैडो शेंगा जरा उपसून जरा ढीग मारला इथं आता असा. आता ही सगळी बसून तोडाल ती. बघा आमची मालकीन बाई बी लागले तोडायला. हो का या शेंगा तोडायला तुम्ही पण. बघा अहो एवढ्या शेंगा आणून टाकले तर इथं पावसाचं वातावरण झालंय. ढगले आलंय, पाऊस येते का काय म्हणून एवढं भराभरा तोडून घ्यावं म्हणायला लागलोय. आता एवढं तोडून घेतो भराभरा बघा सगळीजण. मगच घरी जातो जेवण करायला. जेवण केलं नाही अजून. चहा तेवढं पिऊन आलोय बघा सगळीजण. बघा आमची देशी गाई खायला लागल्या चरायला. आणि इकडं रिडी खाय आमची बारकी. बघा ही रिडी. रान मोकळं झालं. हां आता रान मोकळं झाले सगळं. आता शेंगा तेवढं राहील ते शेंगा तेवढं काढले त्या. आता जरा ह्याला नांगरून जरा रोटर मारून शाळू पेरायचं. आता हे एवढे शेंगा काढले त्या. बघा ही लागले तोडायला. बघा हे तोडले ते आता. बघा शेंगाचं ढाळ किती चांगला येतं बघा. एका एका ढाळ्याला बघा एवढ्या शेंगा आहेत त्या बघा.
एक 10-15 तर शेंगा आहे त्या बघा. बघा बघा शेंगा. काहीतरी पोरं खात्याने मी केली तेवढंच. पोराशी लवकर दिवाळी दसऱ्यात 2-2 खायला येते मी केले. कशा वाटल्या शेंगा कमेंटमध्ये नक्की सांगा.